नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झाला आहे. खूप गडबड असल्यामुळे व्हिडिओ खूप लेट झाला आहे. पण मी केलेली श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी छोटंसं स्वस्तिक काढून घेते पाटाच्या खाली, कारण की पाट असाच रिकामा ठेवू नये असं म्हणतात, म्हणून पाटाच्या खाली मी स्वस्तिक काढून घेते. शौर्यला ही सगळी पूजा करायची असते, कारण की त्याला खूप आवड आहे देवपूजा वगैरे करायची आणि स्वतःच्या हाताने करायची त्याला खूप आवड आहे. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच असाल की त्याने हे सगळं स्वतःहून केलेलं आहे. गणपती बाप्पाला गणपती बाप्पा गणपती बाप्पांना ओके. थांब थांब थांब, तू राईट हँड पकड, राईट हँड राईट हँड राईट हँड. थांब थांब, एक मिनिट थांब. माझ्या मांडीवरून बस. उमा विष्णू. शोधायला कसं करायचं? पकड. ओम गणपते नमः. ओम नमः. व्हेरी गुड. आता ठेवायचं. आता हा स्पून. ओम गणपते नमः. हा गणपती नमः. आता हे पण. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. बस. अजून बापाला अजून बापाचे जे मम्मा त्यांना नाव हे निघालं नाही ना, झालं निघालं. आता बापांना टॉवेल पुसायचं. बापांचा कपडा आहे ना, नवीन नवीन कपडा आहे बापांचा, बापांना टॉवेलने पुसायचं असं. ओके. हा, आणि आता इथे तांदूळ घ्यायचे. हा, आणि इथे तांदूळ असे ठेवायचे आणि त्याच्यावरती कोणाला बसवायचं? बाप्पांना. ओके. आता श्रीकृष्ण बाप्पा. चला पाणी घ्या, पाणी घ्या. ओम नमः शिवाय. वेगळे बाप्पा बोलू. हे कृष्णाय नमः. कृष्णाय नमः. कृष्णाय नमः. हा, हे हा, कृष्णार्पणमस्तु. हा, कृष्णार्पणमस्तु. आता हे बघा पण कृष्णार्पणमस्तु. 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 आता तू आजोड आजोड बाप्पाच्या पाय पड. हा, व्हेरी गुड. अरे बापरे. आता जमते ना. आता बाप्पांना आपण नाव पुसून करायचं ना बाप्पांना टॉवेलने. ओके. येस. आता ते पाणी इथे खाली ठेवायचं. शौर्यला या सगळ्याची आवड असल्यामुळे त्याला घेतल्याशिवाय हे काहीच करू शकत नाही आणि त्याला हे स्वतःच्या हाताने सगळं करायचं असतं, त्यामुळे तो हे मध्ये मध्ये करतच राहतो. तर इथे मी श्रीकृष्णांना त्यांचे कपडे घालते आणि पाळण्यामध्ये बसवते. तर तिथेही शौर्याला घाई आहे की मला हे करायचं आहे, पण तो हळूहळू बघतोय की काय करते काय नाही, आणि तो शिकतोय हे सगळं बघून. हे बघून मला खूप आनंद होतो की तो हे सगळं करायला मागतोय ते आवडीने. इथे बघा तो कसा मस्त स्वतःच्या हाताने ठेवतोय, त्याला जमत नाहीये तरीही तो करतोय प्रयत्न आणि खूप आवडीने करतोय तो हे सगळं. इथे मी चंदन आणि हळद मिक्स करून गणपतीला आणि श्रीकृष्णांना टिक्का लावला आहे त्यांना, आणि छोटूसं एक मुकुट आणलं होतं मी श्रीकृष्णांना, ते घातलं आहे. मला खूप आवडलं होतं ते मी घातलं आहे. त्याच्यानंतर मी इथे बाप्पाला नैवेद्य म्हणून 5 पदार्थ ठेवलेत. त्याच्यापैकी एका एका ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत, एका ह्याच्यामध्ये मिठाई आहे, एका ह्याच्यामध्ये मी सुंठवडा बनवून ठेवला आहे, एका ह्याच्यामध्ये एक छोटूसं मटकं आहे, त्याच्यामध्ये मी
माखन म्हणजे लोणी आणि साखर मिक्स केलं आणि एका याच्यामध्ये खीर ठेवली आहे. त्यानंतर आता मी इथे पाळण्याला धागा लावून घेते जेणेकरून आपण त्याला हलवू शकू. शौर्याने हे स्कूलमध्ये बघितला होता, त्याच्या स्कूलमध्येही असं सेलिब्रेट केलं आहे, त्यामुळे त्याला ते हलवून बघायची खूप इच्छा होती. इथे मी समई ठेवून घेतल्यात आणि 5 फळ ठेवलेत आणि शौर्याला ते हलवायचं असल्यामुळे एकदा करून दाखवलं की कसा पाळणा आपण त्याला झोपाळा देतो. त्यानंतर श्रीकृष्णाचे प्रिय आवडीच्या गोष्टी ही मोरपंख आणि बासुरी ठेवून मी समई आणि तुपाचा दिवा प्रज्वलित केला आहे तिथे. खूप 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 प्रसन्न वाटत होतं ही सगळी पूजा बघून. आणि हे मी आत्ताच हे धुपाचं आणलं होतं नवीनच उद्घाटन म्हणून मी आजच्या दिवशी ते उद्घाटन केलं आहे नवीन वस्तूचं. आणि शौर्य इथे किती छान झोपाळा घालतोय आणि पाळणा गीत गातोय माझ्याबरोबर. तो स्वतः जो 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 बोलतोय. जसं मी करते ना तसं ॲक्युरेट तो मला फॉलो करत होता इथे. नंतर पाया पडलेत त्या. बस तिथे बस. हा. पाय फोल्ड किंवा लेग्स करायचं लगेचच. आणि हात जोडायचे. बोला राधे राधे. राधे राधे. ओम कृष्णाय नमः. कोणते बाप्पा बसवलेत आपण? त्या बाप्पांचं नाव काय आहे? श्रीकृष्ण बाप्पा. व्हेरी गुड. आज बाप्पांचं हॅपी बर्थडे आहे. आज बाप्पांचं काय आहे? मग क्लास पण हॅपी बर्थडे. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे श्रीकृष्ण. बोल श्रीकृष्ण. यावर्षी पहिल्यांदाच शौर्याने स्वतःच्या हाताने दहीहंडी फोडली आहे. त्याने स्कूलमध्ये बघितलं होतं त्यामुळे त्याने हट्ट धरला होता, म्हणून आम्ही हा छोटासा एक प्रयत्न घरी केला आहे. पण त्याला ते जमलं नाही. पण खरंच छान वाटलं दहीहंडी घरात फोडून आम्हाला. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.